हॅलो गाईज. कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. फक्त हा व्हिडिओ शूट करण्यामागचं एकच कारण आहे की जे 2025 वर्ष गेलं आहे माझं, की त्याच्यामध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यात, काय गोष्टी केल्यात, त्या फक्त त्यांचा एक उजाळा देण्यासाठी व्हिडिओ शूट करतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचार करत असताना की हा व्हिडिओ मी रात्रीचा का शूट करतो आहे, तर मला आत्ताच वेळ भेटला आहे वर्षाच्या शेवटच्या दिवशी. तर सर कधी लास्ट इयर म्हणजे म्हणजे इन मंथ ऑफ जानेवारी जस्ट मी घरी होतो आणि 3-4 तारखेला घरून आलेलो. आणि तेव्हा माझ्या हातात जॉब नव्हता. जॉब नसल्यामुळं कंटिन्यू कंपनीजला ॲप्लाय करणं वगैरे हे सुरू होतं. असेच दिवस जात होते. जॉब लागत नव्हता. तसं आमचा NSSचा कॅम्प आला. NSSच्या कॅम्पला गेलो 7 दिवस, जे की मला घरचे अलाउ नव्हते करत. पण एक ॲज अ NSS व्हॉलंटियर आणि NSSचा एक कोऑर्डिनेटर असून मला जाणं भाग होतंच. तर मी घरच्यांना न सांगता कॅम्पला जाऊन आलो. कॅम्पहून आल्यानंतर मग ते आपलं थोडेसे NSSचे कामं आणि जे आपलं बेस्ट आउटगोईंगचं जे असतं, म्हणजे लाईक आपल्या कॉलेजचं ॲन्युअल फंक्शनमध्ये जे आपले बेस्ट आउटगोईंग स्टुडंट्स असतात त्याच्यासाठी मी ॲप्लिकेशन दिलेलं. आणि ॲप्लिकेशन दिलेलं म्हणजे एक मनातून एक इच्छा होती आणि ती मी कुठेतरी मॅनिफेस्ट केलेली की हां यार, बेस्ट आउटगोईंग भेटावं आपल्याला. तर आपल्याला का भेटू शकत नाही, कारण की आपण जेवढे आपली मागची 3 वर्ष डेडिकेटेडली काम केलं आहे, सर्व केलं आहे, तर भेटायला हवं. आणि शिवांजलीच्या म्हणजे मला ते एक पूर्ण फेज आठवतो, तो मोमेंट की त्याच्यामध्ये कसं काय झालेलं आणि बेस्ट आउटगोईंगच्या वेळेस काय काय झालेलं. पण अवॉर्ड भेटला त्या रात्री. म्हणजे एवढा खुश होतो मी गाईज की म्हणजे ती जी खुशी होती ना, म्हणजे मी म्हणजे असं शब्दांमध्ये सांगू शकत नाही. तो फक्त एक मुमेंट होता. तो मुमेंट मी जगलो आहे की बेस्ट आउटगोईंग भेटल्यानंतर कसं होतं. त्याच्यानंतर थोडेसे ते भेटल्यामुळं काय झालं की थोडेसे जास्तच काही लोकांना जड गेले ती गोष्ट. आणि ठीक आहे, थोडेसे आयुष्यात अप्स अँड डाऊन्स सुरू असतात. सो मार्चमध्ये आमची इन्सिम सुरू होती. इन्सिम सुरू असतानाच म्हणजे मी कंटिन्यू कंपनीजला ॲप्लाय करत होतो. तर मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये एक कंपनी आलेली, तिचं काहीतरी 6.5 लाखाचं प्लेसमेंटचं हे होतं, पॅकेज होतं. सो मी जस्ट गेलो, DY पाटीलला गेलेलो. तिथे गेल्यानंतर गेलो इंटरव्ह्यू, ॲप्टिट्यूड पास झालो. कारण की माझे जे 2 मित्र आहेत ते प्रथमेश बोडके आणि सुमित कुंभार यांना मी ते क्वेश्चन पाठवले. त्यांनी मला ते पाठवलं. ॲप्टिट्यूड क्लिअर झाली. टेक्निकल राऊंडला गेलो, पण त्यांनी रिजेक्ट केलं. म्हणजे ती माझी किती 14वी कंपनी होती गाईज की जिच्यात मी रिजेक्ट झालेलो. म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं की इंटरव्ह्यूमधून तुम्ही उठून येतात ना, ती फिलिंग फक्त ते लास्ट इयरचे जे मुलं असतात तेच सांगू शकतात. मग परत असं इन्सेम सुरू असताना मग आता मी ज्या कंपनीत वर्किंग आहे तर यांची ॲड पडलेली आणि मी जस्ट रजिस्टर केलं आणि सोडून दिलं. मला माहीत पण नाही. इन्सेम झाली, मी घरी गेलो. घरून आल्यानंतर माझ्या एका मित्राच्या घरी वास्तुशांतीची पूजा होती. तर वास्तुशांतीची पूजेला मी गेलेलो आणि तिथं एक म्हणजे माझ्याच वर्गातला होता, पण तो 1 वर्ष वायडी पडल्यामुळं तो एक वर्ष बॅक होता. 3rd इयरला तो पण आलेला. आणि तो मला म्हणतो आहे की तुझं ह्या कंपनीत आता मी ज्या कंपनीत आहे ना, इथं तुझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे DY पाटीलला 29 तारखेला आणि मी 27 तारखेला मित्राच्या वास्तुशांतीला गेलो. माझ्याकडे 2 दिवस होते. मी बोललो की यार ठीक आहे, इथं 14 वेळेस इंटरव्ह्यूमधून उठून आलो आहे, तर 15व्यात आपण रिजेक्ट व्हायला काही अडचण नाही आहे. गेलो गाईज, मी आणि अभिजित होतो. गेलो इंटरव्ह्यूला. ॲप्टिट्यूड क्लिअर झाली. ती ॲप्टिट्यूड पण म्हणजे सेम मित्रांच्या याच्यावरतीच माझी क्लिअर झालेली. त्याच्यानंतर टेक्निकल राऊंड दिला, HR राऊंड दिल्यानंतर असं एक आतून वाटत होतं की हां यार, याच्यात जॉब लागेल, या कंपनीत जॉब का लागेल, की हां खरंच डिझर्व करत होतो. आणि त्याच्यानंतर परत 3 एप्रिलला मी एक हायटेक नेक्स्ट म्हणून एक कंपनी होती, तिच्यात मला 4.5 लाखाचं पॅकेज होतं. ते पण मी इंटरव्ह्यू दिला. त्यांचा रिझल्ट काहीतरी 9 एप्रिलला आलेला. 9 एप्रिल मला दिवस आठवतो. तर 9 एप्रिलला रिझल्ट आला आणि काहीतरी सॅटर्डे नाही, काहीतरी शुक्रवार होता. आणि शुक्रवारच्याच दिवशी मी झोपलेलो रूममध्ये, किती 3-3:30च्या सुमारास दुपारी. मी झोपलो आहे, फोन सायलेंट केला आहे आणि मला
फोन करत आहेत, मित्र फोन करत आहेत. त्यात एक साहिल फोन करतो आहे. साहिलचे जवळपास मला 15 ते 16 कॉल्स होते की दर्शन तुझी प्लेसमेंट झाली. म्हणजे ते असतं ना की आपल्या सक्सेसमध्ये आपल्यापेक्षा आपले जे मित्र असतात, मित्रांना खूप जास्त आनंद होत असतो की जर त्यांचा कोणी एखादा मित्र सक्सेस झाला तर म्हणजे तो सक्सेस नाही म्हणू शकत आपण, बट एक ती खुशी असते. सो त्याचे मला कॉल, मी उठलो बघतोय तर फोन एवढे. त्याला कॉल केला, साहिल म्हणतं काय विषय, नेट वगैरे बंद होतं. तो बोलला की दर्शन तुझी प्लेसमेंट झाली. तर काय म्हणजे कोणत्या कंपनीत, मग तो बोलला की हायटेकमध्ये असं वगैरे. बघितलं, उठलो, घरी वगैरे कॉल केले, घरचे पूर्ण खुश झाले. परत तेच वाईट लोकांना सहन नाही होत चांगल्या गोष्टी होत असल्या तर. परत मी एकदा आणि आता जिथे काम करतो आहे ना, तिचा रिझल्ट बाकी होता. मग मी बारामतीला गेलेलो. म्हणजे रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा कोर्स होता, गोदरेजने स्पॉन्सर केलेला CSR फंड. तर बारामतीत होतो आणि आमचं तिथे रोबोटिक्सवरती लेक्चर सुरू होतं. आणि तेवढ्यात परत मला साहिलचा फोन आला. म्हणजे प्लेसमेंटसाठी तर मला साहिलचेच फोन येत होते. साहिलचा मला फोन आला आणि साहिल म्हणतो की दर्शन, नाही, मिस कॉल पडला. त्याला कॉल केला आणि तो बोलला की दर्शन तुझं ह्या कंपनीत पण झालं आहे. म्हणजे एवढी खुशी होती ना की वर्गात दोन प्लेसमेंट घेणं क्लासमध्ये इट्स जोक नव्हता. आणि दोन्ही खूप मोठ्या कंपन्या आहेत. सो ती एक वर्गात वेगळीच हवा झाली डायरेक्ट. मग त्याच्यानंतर मी माझ्या शांतीत दिवस काढायचे आहेत. त्याच्यानंतर आमच्या एक्झाम वगैरे झाल्या आहेत. आमच्या एका मॅमने आमची प्रॅक्टिकल, एक किस्सा सांगतो कॉलेजचा. फर्स्ट सेमेस्टर म्हणजे सेकंड सेमेस्टरला माझी अटेंडन्स 95% होते आणि 8th सेमेस्टरला माझी अटेंडन्स 6% होती फक्त. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली असं जो डिक्रीजिंग जो ग्राफ आहे ना, तो ऑब्झर्व करा. तर आमच्या मॅमने पण खूप हे केलेलं की दर्शन तू हे झालं आहेस, असं तसं वाहून गेला आहेस NSSमध्ये वगैरे. मला खूप टोमणे भेटत होते की तू कॉलेज इलेक्ट्रिकलमध्ये फोकस नाही करत आहे, हे ते. पण त्यांना सर्वांना शांत बसवण्यासाठी बेस्ट आउटगोईंग अवॉर्ड भेटला होता. असं झालं. त्याच्यानंतर एक्झाम वगैरे झाली, खूप चांगल्या एक्झाम गेल्यात. त्याच्यानंतर मग मित्रांसोबत गोव्याची ट्रिप काढली जूनच्या फर्स्ट वीकमध्ये. गोव्याच्या ट्रिपमध्ये खूप चांगली मजा आली. सर्व कॉलेजचे मित्र शेवटच्या वेळेस भेटलो होतो. म्हणजे शेवटच्या वेळेस तीच एक ट्रिप झाली की खूप चांगली झाली ती ट्रिप. त्याच्यानंतर आमचं जे प्रोजेक्ट सबमिशन आहे, प्रत्येक ग्रुपने त्यांचा फायनल इयर बीचा प्रोजेक्टसाठी जवळपास 8,000 ते 10,000 रुपये प्रत्येक ग्रुपने खर्च केलेला. पण म्हणजे माझा जो ग्रुप होता ना, मी साहिल आणि तनया, तर यांचा जो प्रोजेक्टचा खर्च होता तो फक्त 350 रुपये होता. म्हणजे आम्ही एवढ्या स्वस्तामध्ये प्रोजेक्ट केला होता. ते मी तुम्हाला ती स्टोरी नाही सांगू शकत, ती एक वेगळी स्टोरी आहे. मग त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट कंप्लीट झाला. खूप चांगलं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि टेक्निकली आम्ही खूपच जास्त करेक्ट होतो त्या प्रोजेक्टमध्ये. सो आम्हाला जास्त एक्स्टर्नली क्वेश्चन वगैरे आपण विचारतात, पण आम्ही त्यांना खूप चांगले त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. सो त्याच्यामुळे ते काही बोलले नाहीत. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर 1 महिना घरी राहिलो. त्याच्यानंतर ह्या कंपनीची जॉईनिंग मेलची वगैरे प्रोसिजर केली, डॉक्युमेंटेशन वगैरे. त्याच्यानंतर 14 जुलैला जॉईन झालो. 14 जुलै जॉईन झाल्यानंतर पहिले 8 दिवस तर हैदराबाद होतो. म्हणजे पूर्ण जे आपल्या रिॲलिटी चेक जो भेटतो ना, तो अजून भेटायचा बाकी होता मला. पण पूर्ण लाईफ चेंज झाली की आपण जे कॉलेजमध्ये हे होत होतं इथं पूर्ण म्हणजे कॉर्पोरेट नाही म्हणू शकत, पण एक पूर्ण सेक्टरच बदललं डायरेक्ट. की काय जे मी तर पहिले 2-3 महिने पूर्ण डिस्टर्ब होतो की काय चाललं आहे आयुष्यात, काहीच समजत नव्हतं मला. जातो आहे दररोज, पावसात ओले होतो आहे, पण चालू होते. म्हणजे जो आयुष्यात जो स्ट्रगल फेज आहे ना, आपला स्ट्रगल फेज सुरू झाला होता जुलैपासून. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. पण त्याच्यामध्ये पण मला इंडस्ट्रीमध्ये काही एवढे चांगले लोक भेटलेत ना माझ्या कंपनीतले, की म्हणजे यार खरंच की ह्या दुनियामध्ये, या मतलबी दुनियामध्ये ना अजून चांगले लोक आहेत, टिकून आहेत. आणि ते त्यांची माणुसकी दाखवतात. म्हणजे आपण जर कोणाशी चांगलं असतो तर करतातच. सो मला असे जे माझे 2-3 जे आमचे सिनियर्स आहेत, 2-3, तर एवढे चांगले म्हणजे सिनियर भेटले ना मला की मुलं यांना शिव्या वगैरे देत होते. पण मी माझे सिनियर आहेत त्यांना, म्हणजे ज्यांना मी रिस्पेक्ट देतो त्यांना. पण काही एवढे हरामखोर पण लोक असतात, म्हणजे खूप नालायक असतात काही लोक, की त्या लोकांची लायकी नसते, पण हे थोडंसं समजून घ्यावं लागतं.
असं थोडेसे दिवस गेले, दिवाळीला गेलो, घरी गेलो, हे झालं. आणि एवढ्या फेजमध्ये असं एक गोष्ट होतं की जे आपलं हे असतं ना सॅटिस्फॅक्शन, की आपण घरच्यांना वगैरे काहीतरी मदत करतो आहे फायनान्शियल वगैरे, तर तो फील खूप चांगला असतो आणि तो प्रत्येक एका ग्रॅज्युएट मुलाने अनुभवला पाहिजे, हा माझा सल्ला आहे. आणि हळूहळू मग दिवस जात होते. नोव्हेंबरमध्ये काही चांगले, नोव्हेंबर हा मंथ पण एक खूप चांगला म्हणजे अप्स अँड डाऊन्सवाला होता. लक्षात ठेवेल नोव्हेंबर मी. त्याच्यानंतर भावाची एंगेजमेंट झाली, बहिणीचं लग्न, मावशीच्या मुलीची हे झालं, लग्न झालं. दोन्ही गोष्टी केल्या आहेत. आणि आता सध्या मी परत एका नवीन रिजनमध्ये आता करतो आहे. चांगलं होतं आहे, उशीर होतो आहे साईटवरती दररोज यायला वगैरे, पण माणूस वैतागतो आहे. पण मी म्हणतो आहे की ठीक आहे दर्शन, थोडे दिवस स्ट्रगल आहेत आणि ते स्वतःला समजावून पुढे चालण्याचा प्रयत्न चालू आहे. तर असं 2025चे जसं मी तुम्हाला एक म्हणजे रिव्ह्यू केला, पण ओव्हरऑल इयर चांगलं होतं, म्हणजे चांगलंच म्हणू शकता. जे झालं आहे ते चांगल्यासाठीच झालं आहे आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे, असा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. आणि असं म्हणजे ह्या वर्षात आहे ना गाईज, की म्हणजे एवढा मोठा अप्स आला आहे आणि खूप जास्त डाऊन पण आले आहेत. म्हणजे सर्वात लक्षात ठेवण्यासारखं आहे 2025 आहे माझ्यासाठी. याच्यामध्ये जे आपले चांगले मित्र मैत्रिणी असे खूप सारे बनलेत पण, आणि खूप सारे नाते तुटलेत पण. म्हणजे ते आता मी नाव नाही सांगू शकत, पण एक वाईट वाटतं जे नाते तुटलेत त्यांना, म्हणजे आत तुटून जाऊ द्यायचं, कारण की त्यांना थांबवायचं नाही. त्यांना थांबवलं तर आपण हर्ट होतो. आणि जे नाते बनत आहेत चांगले, तर ते नाते चांगले बनवायचे आहेत. म्हणजे लाईक मित्र वगैरे खूप चांगले भेटले आहेत. सो असं झालं 2025. आता 2026 सुरू होतं आहे उद्यापासून, आणि ते पण मस्तच असणार आहे. आपण प्रत्येक ठिकाणी हे करतो. आणि हां, 2025मध्ये काहीच मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, आणि हा खूप जास्त ग्रो होणार आहे इन फ्युचर. त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. हा व्हिडिओ आता खूप लेंदी झाला आहे, पण हा असं 2025 होता माझ्यासाठी. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपण सोबत राहूया या सफरमध्ये, आणि सर्व गोष्टी आपण शेअर करत राहू. तुम्हाला पण काही वाटलं तर आपण सांगा तसं मला, आपण त्याच्यावरती पण डिस्कस करूया. ओके, ठीक आहे, चलो बाय. 2025 तू कायम लक्षात राहशील भावा, 100%. चल बाय.